नमस्कार. नमस्कार सर. आम्ही कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली आलेलो आहे. आपल्याला जसं आम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी कृषी सल्ला देतो हवामानावर आधारित, त्याचा तुम्हाला काही फायदा होतो का हे थोडक्यात सांगा तुम्ही. सर नमस्कार सर. मी दिवाकर पांडुरंग पिपळे, मुक्काम पोस्ट बोदली, तहसील जिल्हा गडचिरोली येथील शेतकरी असून माझ्याकडे 2.5 एकर शेती आहे. 2.5 एकर शेतीमध्ये आठवड्यातून 2 दिवस हवामान खात्याचं मॅसेज येतो. त्या मॅसेजच्या आधारे मी माझी शेती करतो आणि माझ्या शेतीवर आज म्हणजे खर्च वाढ जी आहे ते अर्ध्यावर आलेली आहे. म्हणजे तुम्हाला फायदा होतो. हा, म्हणजे मला फायदा झालेला आहे. आणि आज सेंद्रिय शेती करण्याचा माझा पुणे आहे. आज माझ्या शेतीमध्ये अजूनही मी एक दाणा युरियाचा किंवा कोणत्या खताचा मारलेला नाही. ढेंच्याच्या पलीकडे काहीच नाही. तुम्हाला वेळोवेळी मेसेज मिळतात हवामानाचे? हो सर, वेळोवेळी हवामानाचे मेसेज मिळतात आणि त्यांच्याच आधारावर हे शेती केल्या जातात. अजून तुम्हाला काय वाटते की त्या मेसेजमध्ये अजून काय आपल्याला बदल केला पाहिजे किंवा अजून कसली माहिती तुम्हाला हवी आहे? नाही, शेतकऱ्यांना जे पिकाविषयी जी माहिती आहे, सेंद्रिय शेती कशी करायची त्यांच्याबद्दल जर माहिती मिळाली अति उत्तम होईल सर. म्हणजे तुम्हाला सेंद्रिय शेतीमध्ये जास्त आवड आहे? हो सर. कारण कसं आहे, आरोग्य बिघडत चाललेलं आहे आणि आपलं कसं सर्व रासायनिक शेती करतो आणि रासायनिक शेतीमुळे आपले शरीराचे जे पार्ट आहेत ते हे होत चालले, नाजूक होत चालले. म्हणजे तुम्हाला हवामान आधारित कृषी सल्ल्यामध्ये सेंद्रिय शेतीवर कृषीची माहिती सल्ला पाहिजे तुम्हाला? हो सर, हो. धन्यवाद.